फोरम संस्थेच्या वतीने सन 2004 पासून अखिल भारतीय आगरी महोत्सव आयोजित केला जात आहे। यंदाचा 20वा महोत्सव 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 दरम्यान श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे नवनिर्मित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार असून खासदार जगन्नाथ पाटील, मंत्री दशरथ पाटील, मंत्री कपिल पाटील, गणेश नाईक, सुरेश म्हात्रे, खासदार संजय पाटील, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे। महोत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यविष्कार आणि प्रेक्षकांसाठी प्रसिद्ध कलाकारांची भेट होणार आहे। लय आवडते तुम्हाला, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचे तसेच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी चित्रपटातील कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहेत। याशिवाय आगरी कोळी पदार्थ, संगीत व विविध लोककला प्रेमींचा आनंद वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे। महोत्सवाची नियोजनबद्ध व आदर्श आखणी करण्यात आलेली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना आनंद घेण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होईल, असे माध्यमांशी बोलताना आगरी युथ फोरमने सांगितले। विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सव 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल डोंबिवली येथे संपन्न होत आहे। यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेला होता। त्याची आज 10 तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहे, सर्व मंडळी आहेत, त्यांना सुव्यवस्था असावी, त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, या माध्यमातून देणं आमचं कर्तव्य ते आम्हाला सहकार्य करतात। त्याचबरोबर इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो। हा कार्यक्रम ॲट ए टाईम लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे 60 ते 70 लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग ह्या आगरी महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी होते आणि त्यांना माहिती पण मिळली जाते। तर आज 20 वर्ष होत आहेत। 20 वर्षामध्ये जे काही कार्यक्रम आम्ही लाभले, आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा 90वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलं महाराष्ट्रामधील डोंबिवलीसारख्या साहित्य क्षेत्रामध्ये, त्यावेळेला 140 वर्षामध्ये डोंबिवली कल्याणमध्ये साहित्य संमेलन झालं नाही, पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली ती आगरी महोत्सवाने दिली। त्याच्यामुळे हा एक मोठा पुरावाच आहे, तो अचिव्हमेंट आमची। आणि आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच याविषयी काही बोलणं बरोबर नाही आहे। त्याची जाणकारी काय नक्की काय, कारण कोर्टातला निर्णय आहे आणि माहिती मगाशी सांगितलं आहे मी, कोर्टाचा निर्णय जो असतो तो कसा आहे ते बघितल्याशिवाय। परंतु याच्या आधी आम्ही आगरी युथ फोरम या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये 78,000 बांधकामांचा मोठा इश्यू झाला होता। त्यावेळेला सर्व पक्षातील त्या कालचे जे काही आपले नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेळोवेळी बैठका घेऊन सरकारमध्ये ही परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदतही केली। त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले विलासराव देशमुख होते आणि त्यांनी या बाबतीमध्ये अग्यार कमिटी ही नेमली गेली आणि आज अग्यार कमिटी या कॉर्पोरेशनमध्ये कुठे आहे ते मला माहीत नाही, पण कॉर्पोरेशन अग्यार कमिटी नेमण्याचा प्रमुख ह्या सगळ्या मंडळींची झालेला आहे।